मी फेब्रुवारीमध्ये वोटर अकाउंट सादर करीन आणि त्याच्या वेळेस विधिमंडळामध्ये एप्रिल मे जून 3 महिन्याच्याच खर्चाला मान्यता घेईन आणि मग लोकसभेच्या निवडणुका होईल ज्यावेळेस सरकार नवीन तिथं अस्तित्वात येईल ते आलेलं सरकार हे अर्थसंकल्प देशाचा सादर करेल। त्यावेळेस त्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या राज्यांना किती निधी दिलेला आहे, मॅचिंग रॅट असतात, कधी 50-50, 75-25, 60-40 वगैरे वगैरे, ते मग आपल्याला आपला अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यात इन्क्लूड करावं लागतं। मग जमा ती दाखवावी लागते, खर्च तो दाखवावा लागतो। अशा पद्धतीनं आपला अर्थसंकल्प जूनमध्ये म्हणजे आत्ताचं वोटर अकाउंट आणि नंतर जूनमध्ये अर्थसंकल्प आम्ही सादर त्या ठिकाणी करू। पण या वर्षभराच्या काळामध्ये 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 त्याच्यात 2 निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या येणार आहेत। ह्यामध्ये 2-2 महिने तरी कमीत कमी आचारसंहितेला आणि निवडणुकीला लागतील आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये बरीच बंधनं येतात आचारसंहितेची। म्हणून आचारसंहिता नसणारे महिने हे 7 ते 8च आपल्याला मिळतात। त्यामध्ये अधिकचं काम सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे।